नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या धावपळीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या जगात ना आपण सगळेच कुठेतरी पोहोचण्याची सतत एक मोठी घाई करत असतो. हो, नक्कीच. म्हणजे बघा ना, आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर ऑफिसमधले टार्गेट्स आहेत, सोशल मीडियाचे सतत वाजणारे ते नोटिफिकेशन्स आणि माणसांची एक प्रचंड मोठी गर्दी दिसते. अगदी बरोबर. पण याच रोजच्या धकाधकीत कधी असा विचार मनात आलाय का की एवढ्या गर्दीत असूनही अनेकदा आतून एक प्रचंड एकाकी पण का जाणवतं? खरंय, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण दिवसभर लोकांशी बोलत असतो, मेसेजेस करत असतो, पण त्या शब्दांमध्ये तो जुना ओलावा का नसतो? कधी कधी ऑफिसमध्ये रागाच्या भरात एखादा ईमेल पाठवताना किंवा आपल्या जवळच्या माणसाशी छोट्याशा कारणावरून वाद घालताना आपण थांबून विचार करत नाही. माणसांच्या या एवढ्या मोठ्या गर्दीत आपली हक्काची माणसं आपल्याला जोडता का येत नाहीत? याच रोजच्या आयुष्यातल्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण ही सखोल चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच आपण डेल कार्नेगी यांचे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल म्हणजेच माणसं जोडण्याची कला या अजरामर पुस्तकावर आज बोलणार आहोत. हो, पण एक सांगू इच्छितो की ही चर्चा केवळ एका पुस्तकाचा पानांपुरती मर्यादित नाही. हा मानवी स्वभावाचा, आपल्या छुप्या अहंकाराचा आणि संवादामागील मानसशास्त्राचा एक अतिशय पारदर्शी आरसा आहे. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते नेमकं कसं करायचं हे आपण आज या वैचारिक प्रवासात उलगडून बघणार आहोत. नक्कीच. डेल कार्नेगींबद्दल बोलताना मला त्यांच्या लहानपणीचा तो काळ नेहमी आठवतो, ज्यातून त्यांच्या या सगळ्या विचारांची पाळेमुळे तयार झाली. मी जेव्हा त्यांच्याबद्दल वाचत होते तेव्हा जाणवलं की अमेरिकेतल्या मिसूरी प्रांतात एका अतिशय छोट्याशा आणि गरीब शेतावर त्यांचा जन्म झाला होता. हो, त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. अगदी. म्हणजे परिस्थिती इतकी कठीण होती की कडाक्याच्या थंडीत अक्षरशः हाडं गोठवणाऱ्या आणि बोटं सुन्न करणाऱ्या थंडीत या लहान मुलाला पहाटे 3 वाजता उठून गायींचं दूध काढावं लागायचं. बापरे. आणि त्यांच्याकडे घालायला धड कपडेही नव्हते. या फाटक्या आणि जुन्या कपड्यांमुळे त्यांच्या कोवळ्या मनात एक प्रचंड मोठा न्यूनगंड निर्माण झाला होता. शाळेत जाताना किंवा इतर मुलांसमोर उभं राहताना त्यांना स्वतःची लाज वाटायची. आणि मला वाटतं या पार्श्वभूमीतूनच एक अतिशय महत्त्वाचा विरोधाभास समोर येतो. जो माणूस स्वतः इतक्या गरिबीतून आणि न्यूनगंडातून वर आला, ज्याने स्वतःचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला अनुभवला, त्याच माणसाने पुढे जाऊन संपूर्ण जगाला संवाद कसा साधावा आणि माणसं कशी जोडावीत हे शिकवलं. खरंय. हे विचार कोणत्याही वातानुकूलित खोलीत बसून कागदावर उतरवलेले नाहीत. कार्नेगी आणि माणसांचा हा अहंकार, त्यांच्यातली असुरक्षितता आणि समाजात वावरताना येणारी भीती अगदी जवळून पाहिली होती. त्यामुळे जेव्हा ते माणसांना जोडण्याबद्दल बोलतात तेव्हा त्यामागे जगण्यातले प्रत्यक्ष आणि जळजळीत अनुभव असतात. अगदी बरोबर. ह्याच प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी मानवी स्वभावाबद्दल जी निरीक्षणं मांडली आहेत ती खरोखरच विचार करायला लावणारी आहेत. विशेषतः जेव्हा आपण दुसऱ्यांवर टीका करतो किंवा त्यांना दोष देतो तेव्हा नेमकं काय होतं? इथे तो प्रसिद्ध प्रसंग आठवतो. हो, तोच. इथे टू गन क्रोली या खतरनाक गुन्हेगाराचा प्रसंग खूप काही सांगून जातो. विचार करा श्रोते हो, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एका साध्या ट्रॅफिक तपासणीच्या वेळी ह्या माणसाने एका पोलीस अधिकाऱ्याची अतिशय निर्दयीपणे गोळ्या झाडून हत्या केली होती. भयंकर घटना होती ती. आणि त्यानंतर जेव्हा शेकडो पोलिसांनी त्याला एका इमारतीत चारी बाजूंनी घेरलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि तो मरणाच्या दारात उभा होता, तेव्हा तो एक पत्र लिहितो. रक्ताने माखलेल्या त्या पत्रात तो लिहितो की माझ्या कोटाखाली एक थकलेलं पण प्रेमळ हृदय आहे जे कोणाचंही वाईट करणार नाही. कमाल आहे. एका निर्दयी आणि क्रूर खुन्याचा स्वतःकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खरोखरच चक्रावून टाकणार आहे. आणि इथेच मानवी स्वभावाचं सर्वात मोठं आणि अस्वस्थ करणारे सत्य दडलेलं आहे. मानसशास्त्र असं सांगतं की 99% वेळा माणूस कितीही मोठी चूक करत असला तरी तो स्वतःला दोष देत नाही. म्हणजे तो नेहमी स्वतःला बरोबरच समजतो. अगदी. तो स्वतःच्या कृतीचं नेहमीच समर्थन करतो. टू गन क्रोलीलाही वाटत होतं की तो फक्त स्वतःचा बचाव करत होता. यावरून कार्नेगी हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडतात की टीका करणं पूर्णपणे निरर्थक आहे. कारण जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल बोलतो किंवा त्याच्यावर टीका करतो तेव्हा आपण त्याच्या तर्काला किंवा बुद्धीला आव्हान देत नसतो, तर आपण थेट त्याच्या अहंकारावर वार करत असतो. आणि दुखावलेला अहंकार नेहमीच स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो.
टीका ही त्या कबुतरासारखी असते जी उडून पुन्हा आपल्याकडेच परत येते. हो, कारण समोरचा माणूस आपली चूक न मानता उलटा आपल्याच चुका काढायला लागतो. यावरून मला अब्राहम लिंकन यांच्या आयुष्यात घडलेली ती ऐतिहासिक घटना आठवते, ज्यामुळे त्यांच्या माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. हो, लिंकन यांच्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉइंट होता. नक्कीच. तरुणपणी लिंकन असे समजूतदार अजिबात नव्हते. ते राजकारणात असताना लोकांवर प्रचंड बोचरी टीका करायचे. वर्तमानपत्रात जाहीर पत्र लिहून ते विरोधकांची खिल्ली उडवायचे. पण एकदा त्यांच्या या सवयीमुळे जेम्स शील्ड्स नावाच्या एका राजकारण्याला इतका राग आला की त्याने लिंकन यांना थेट द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं. हो, हातात जीवघेणी तलवार घेऊन लढण्याची वेळ आली होती. सुदैवाने त्यांच्या मित्रांनी मध्यस्थी केल्यामुळे ते युद्ध टळलं. पण मरणाच्या दारात उभा राहिल्यानंतर लिंकन यांना समजलं की शब्दांनी एखाद्याला दुखावणं आणि त्याच्या अहंकाराला डेवचणं किती महागात पडू शकतं. आणि त्या एका घटनेचा परिणाम लिंकन यांच्यावर एवढा खोलवर झाला की पुढे अमेरिकेच्या यादवी युद्धाच्या वेळी त्यांनी या तत्वाचा प्रत्यक्ष वापर केला. गेसबर्गच्या लढाईनंतर एक अतिशय नाजूक प्रसंग उद्भवला होता. तो जनरल मीडचा प्रसंग ना? अगदी बरोबर. जनरल मीड या लिंकन यांच्या सेनापतीने भयंकर मोठी चूक केली होती. मुसळधार पावसामुळे शत्रूचं सैन्य नदीच्या काठावर अडकलं होतं. लिंकन यांनी जनरल मीडला थेट हल्ला करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. पण त्याने तो मानला नाही. हो, त्याने तो आदेश डावलला, वेळ काढूपणा केला आणि शत्रूला तिथून निसटून जाण्याची संधी दिली. लिंकन साहजिकच प्रचंड संतापले होते आणि निराश झाले होते. त्यांनी त्या रात्री जनरल मीडला त्याच्या चुकीची जाणीव करून देणारे एक अत्यंत खरमरीत पत्र लिहिले. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी ते पत्र कधीच पोस्ट केले नाही. पत्र न पाठवण्यामागचा त्यांचा विचार खरोखरच खूप प्रगल्भ होता. होय, कारण लिंकन यांना माहीत होतं की आता जर टीका केली तर जनरल मीड स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करेल. तो स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करेल, कदाचित राजीनामा देईल, पण तो बदलणार नाही. दुखावलेला अहंकार कधीच चूक मान्य करत नाही. मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळाला लाथ मारून चालत नाही, हे अत्यंत महत्त्वाचं तत्व लिंकन यांना उमगले होते. खूपच सुंदर. म्हणजे आपण जेव्हा संवादात टीका टाळतो तेव्हा आपण समोरच्याला एक सुरक्षित वातावरण देतो. पण मग माणसांना जोडण्यासाठी नेमकी कशाची गरज असते? अन्नाची आणि झोपेची भूक तर सर्वांनाच असते, पण कार्नेगी म्हणतात तशी माणसाला आणखी एका गोष्टीची अत्यंत तीव्र भूक असते, आणि ती म्हणजे मी महत्वाचा आहे ही भावना. फीलिंग ऑफ इम्पॉर्टन्स. हो, जॉन डी रॉकफेलर सारखा अब्जाधीश असो किंवा एखादा रस्त्यावर काम करणारा सामान्य कामगार असो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या असण्याची, आपल्या कामाची कुणीतरी दखल घ्यावी. आणि चार्ल्स श्वाब यांचं उदाहरण इथे अतिशय चपखल बसतं. रॉकफेलर हे श्वाब यांना त्या काळात वर्षाला $10 लाख द्यायचे. आता एवढा प्रचंड पगार का दिला जात होता? नक्कीच पोलाद उद्योगातील तांत्रिक ज्ञानासाठी तर नाही. अगदी बरोबर. कारण श्वाब यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक तंत्रज्ञानांना त्यांच्यापेक्षा जास्त तांत्रिक ज्ञान होतं. पण श्वाब यांच्याकडे एक वेगळीच आणि अद्भुत कला होती. ते लोकांमध्ये उत्साह निर्माण करू शकायचे. श्वाब स्वतः म्हणायचे की लोकांकडून उत्तम काम करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचं प्रामाणिक कौतुक करणं. जेव्हा एखाद्याला तो महत्त्वाचा असल्याची जाणीव करून दिली जाते तेव्हा त्याची काम करण्याची क्षमता कैक पटींनी वाढते. पण इथे संवादातली एक अतिशय बारीक रेषा समजून घेणं आवश्यक आहे. स्तुती आणि खुशामद या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कुणाला बरं वाटावं किंवा आपला काही स्वार्थ साधता यावा म्हणून खोटं बोलणं म्हणजे खुशामद, पण स्तुती ही नेहमी हृदयातून येते. खरंय. मला इथे स्टीव्ही वंडर या जागतिक कीर्तीच्या गायकाच्या आयुष्यातला तो शाळेतला प्रसंग आठवतो, जो हे खूप छान स्पष्ट करतो. स्टीव्ही लहानपणी अंध होता. शाळेत असताना त्याला नेहमी वाटायचं की आपल्यात काहीतरी कमी आहे, जगात आपलं काय महत्त्व आहे. पण एकदा त्याच्या वर्गात एक उंदीर लपला होता, जो कुणालाच सापडत नव्हता. आणि त्या क्षणी एका शिक्षिकेने दाखवलेली संवेदनशीलता खूप मोठी होती. अगदी. त्या शिक्षिकेने स्टीव्हीला जवळ बोलावलं आणि सांगितलं की तुझ्याकडे ऐकण्याची जी एक अद्भुत क्षमता आहे, जी देवाने फक्त तुला दिली आहे, तिचा वापर कर आणि शोध तो उंदीर कुठे आहे. क्या बात है. त्या एका खऱ्या आणि प्रामाणिक कौतुकाने, तुझ्यात काहीतरी विशेष आहे, या एका वाक्याने त्या मुलाला जाणीव करून दिली की त्याची अंधत्व ही त्याची कमतरता नसून त्याची ऐकण्याची क्षमता ही त्याची ताकद आहे. याच एका क्षणाने स्टीव्ही वंडरला एक महान गायक बनण्याची प्रेरणा दिली. त्या शिक्षिकेने केलेली ती छोटीशी पण प्रामाणिक कृती एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. खऱ्या स्तुतीमुळे माणसाला त्याच्यातील सुप्त शक्तींची ओळख होते.
संवादाचं हे मानसशास्त्र आणखी थोडं खोलात जाऊन बघायचं असेल तर कार्नेगींनी मांडलेल्या स्ट्रॉबेरी आणि गांडूळ या सिद्धांताचा विचार करायला हवा. हो, तो मासेमारीचा सिद्धांत. हो, आपण जेव्हा मासेमारीला जातो तेव्हा एक अतिशय साधा नियम लागू होतो. मला स्वतःला स्ट्रॉबेरी आणि क्रीम खायला कितीही आवडत असलं तरी मी ते गळाला लावून चालत नाही, कारण माशाला ते आवडत नाही. माशाला गांडूळच आवडतं, त्यामुळे मासे पकडायचे असतील तर गळाला माशाच्या आवडीचीच गोष्ट लावावी लागते. हे उदाहरण ऐकायला कदाचित गमतीशीर वाटेल, पण मानवी संवादाच्या बाबतीत हे किती अचूक आहे बघा. आपण जेव्हा लोकांशी बोलत असतो तेव्हा आपण सहसा आपल्याला काय हवंय, आपल्या काय गरज आहेत ह्याच दृष्टिकोनातून बोलतो. पण प्रत्यक्षात जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात तेव्हा तिथे फक्त दोन माणसं नसतात, तर दोन पूर्णपणे वेगळी जगं समोरासमोर आलेली असतात. बरोबर. प्रत्येकाचं एक वेगळे जग असतं. हो, प्रत्येकाचे स्वतःचे विचार, भावना आणि गरजा असतात. जर आपण समोरच्या व्यक्तीला काय हवंय याचा विचार करून संवाद सुरू केला तर गोष्टी किती सोप्या होतील. आणि संवादात इतरांचा दृष्टिकोन समजून घेणं ही एक खूप मोठी ताकद आहे. हे जग अनेकदा स्वार्थी आणि फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांनी भरलेलं दिसतं. पण जो माणूस निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला उभा करून बघतो, त्याला तो काय विचार करत असेल हे जाणून घ्यायची इच्छा असते. त्याच्यासाठी यशाची आणि लोकांची मनं जिंकण्याची सर्व दारे आपोआप उघडतात. नक्कीच. आणि यातूनच वादाचा तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. आपण अनेकदा पाहतो की लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रचंड वाद घालतात. ऑफिसच्या मीटिंगमध्ये किंवा घरातही आपण आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करतो. आणि मला वाटतं कोणत्याही वादात जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो वाद पूर्णपणे टाळणे. कारण जेव्हा दोन लोक वाद घालत असतात आणि एकमेकांवर ओरडत असतात तेव्हा तिथे कुणीच कोणाचं ऐकत नसतं. हो, फक्त आवाज वाढत जातो. अगदी. तिथे फक्त दोन अहंकार एकमेकांशी भिडलेले असतात. जरी आपण एखादा युक्तिवाद जिंकला, आपल्याकडचे सगळे पुरावे बरोबर असले आणि आपण समोरच्याला चुकीचं ठरवलं, तरी आपण त्या माणसाचं मन कायमचं गमावून बसतो. इथेच मानसशास्त्राचा एक अतिशय प्रभावी पैलू आपल्याला मदत करू शकतो. समजा जर आपली काही चूक असेल तर ती लपवण्यापेक्षा किंवा त्यावर बचावात्मक पडदा टाकण्यापेक्षा ती तातडीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करणं. स्वतःची चूक मान्य करण्यात कसलाही कमीपणा नसतो. उलट जेव्हा आपण स्वतःला दोष देतो आणि आपली चूक कबूल करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचा जो राग किंवा उसळलेला अहंकार असतो तो लगेच शांत होतो. त्याला तर तुमच्यावर हल्ला करण्याची किंवा बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज उरत नाही. खरंय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण चूक मान्य करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला माफ करण्याची प्रवृत्ती आपोआप वाढीस लागते. हा मानवी स्वभावाचा एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक पैलू आहे. आपण समाजाच्या या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पनांवर बोलत आहोत, पण काही अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आपण अनेकदा विसरून जातो. जसं की एखाद्याच्या डोळ्यात बघून दिलेलं एक निर्मळ हास्य, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवून संवादात त्याला त्या नावाने हाक मारणे. या छोट्या वाटणाऱ्या कृतींचा प्रभाव खूप खोल असतो. हो, कारण एक निर्मळ हास्य हे शब्दांशिवाय बरंच काही सांगून जातं. ते समोरच्याला सांगतं की मला तुम्हाला भेटून आनंद झाला, तुम्ही मला आवडता. आणि हे हास्य केवळ समोरासमोर असतानाच जाणवत असं नाही, तर टेलिफोनवरून बोलतानाही तुमच्या आवाजातून समोरच्याला ते हास्य जाणवत असतं. अगदी बरोबर. आणि नावाबद्दल सांगायचं तर कोणत्याही माणसासाठी त्याचं स्वतःचं नाव हे जगातलं सर्वात मधुर संगीत असतं. जेव्हा आपण एखाद्याचं नाव लक्षात ठेवतो आणि संवादात त्याचा वापर करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला एक स्वतंत्र ओळख देतो, त्याला सन्मान देतो. ही अतिशय साधी कृती माणसांना एक अदृश्य पण घट्ट बंधनात बांधते. या सगळ्या विचारमंथनाचा भावनिक कळस गाठण्यासाठी मला इथे फादर फॉगेट्स या अत्यंत हृदयस्पर्शी कथेचा उल्लेख करावासा वाटतो. ही कथा प्रत्येक पालकाने आणि खरं तर आपल्या सगळ्यांनीच ऐकण्यासारखी आहे. एका बापाची ही व्यथा आहे. तो बाप दिवसभराच्या कामाच्या ताणातून घरी येतो आणि आपल्या छोट्या मुलावर छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत ओरडत असतो. तू पाय न धुता घरात आलास, तू टॉवेल जागेवर ठेवला नाहीस, तू जेवताना अन्न सांडलेस, अशा अनेक कारणांवरून तो मुलाला रागे भरतो. पण रात्री जेव्हा तो बाप आपल्या झोपलेल्या मुलाच्या खोलीत जातो, त्या अंधारात त्या निरागस चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा त्याला भयंकर पश्चाताप होतो. तो बाप रात्री स्वतःशी संवाद साधताना म्हणतो की मी एका लहान मुलाला एका प्रौढ माणसाच्या चष्म्यातून बघत होतो. मी त्याच्याकडून मोठ्या माणसांसारखी अपेक्षा करत होतो आणि त्याचं लहानपणच विसरून गेलो होतो. खूपच हृदयस्पर्शी आहे हे. हो, ही कथा आजच्या काळातील आपल्या सर्वांच्याच वास्तवावर बोट ठेवते. आपण आपल्या जवळच्या माणसांकडून, मुलांकडून, जोडीदाराकडून किंवा मित्रांकडून इतक्या आवाजवी अपेक्षा ठेवतो की आपण त्यांचं माणूसपण आणि त्यांच्या मर्यादाच विसरून जातो.
डेल कार्नेगी यांचे हे विचार केवळ लोकांची कसे वागावे किंवा आपला फायदा कसा करून घ्यावा याची कोणतीही व्यावसायिक तंत्रे नाहीयेत. ती एक जगण्याची नवीन पद्धत आहे. यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा विचार आपल्याला आपला स्वतःचा अहंकार, आपला मीपणा बाजूला ठेवायला शिकवतो. दुसऱ्याच्या नजरेतून, त्याच्या चष्म्यातून हे जग बघण्याचा तो एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे. आयुष्याच्या या सुंदर वाटेवरून आपण फक्त आणि फक्त एकदाच जाणार आहोत. हा प्रवास पुन्हा होणार नाही. त्यामुळे जे काही चांगले आपल्याला करता येईल, जी काही माया आणि आदर इतरांना देता येईल, तो आत्ताच द्यायला हवा. अगदी सहमत आहे मी. या सखोल चर्चेच्या आधारावर मी ऐकणाऱ्यांसाठी एका नवीन पैलूवर विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो. जर 99% वेळा माणसाला वाटत असेल की तोच बरोबर आहे आणि तो स्वतःला कधीच दोष देत नसेल, तर विचार करूया जेव्हा अशी दोन स्वतःलाच बरोबर मानणारी माणसं समोरासमोर येतात आणि त्यांच्यात जेव्हा तीव्र मतभेद होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तडजोड कशी शक्य आहे. अशावेळी एकमेकांवर शब्दांचे वार करण्यापेक्षा किंवा जिंकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या अहंकाराला मौन धारण करायला लावणे अधिक शक्तिशाली ठरू शकेल का? हा प्रश्न खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आपण सगळ्यांनीच यावर शांतपणे विचार करायला हवा. नक्कीच. जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.